माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मार्कडवाडी या गावामध्ये आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार होती। गावकऱ्यांनी तसा निर्णय घेतलेला होता। मात्र पोलीस प्रशासनाने त्याचबरोबरीने महसूल प्रशासनाने त्याला विरोध केलेला होता। गावामध्ये जमावबंदी लागू केली। त्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ती माघार घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत माजी आमदार राम सातपुते जे आहेत। भाऊ काय सांगाल, खरं तर गावामध्ये तुमच्या विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये तुमच्यावरती आक्षेप घेत ईव्हीएम वरती आरोप केला गेला आणि बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा प्रयत्न केला गेला होता। नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जो शब्द वापरला की गावकऱ्यांनी केलं होतं, गावकऱ्यांनी नव्हतं केलं। हे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी त्या ठिकाणी उत्तम जानकरला प्यादं बनवून अशा पद्धतीचं एक षडयंत्र रचवलं होतं की ईव्हीएमला कसं बदनाम करता येईल। मुळात लोकसभेला हे जिंकले त्यावेळेस ईव्हीएमचा यांना प्रॉब्लेम नव्हता, परंतु मार्कडवाडी गावामध्ये या ठिकाणी आपण 21,89,00,000 रुपयाचा निधी दिला। या मार्कडवाडी गावामध्ये आपण ज्या मोहिते पाटलांनी पिढ्यानपिढ्या त्या गावाला कधी रस्ता केला नाही, त्या गावामध्ये आम्ही एक पर्यटन केंद्र डेव्हलप केलं। या मार्कडवाडी गावामध्ये रस्ते आम्ही केले। त्या मार्कडवाडी गावामध्ये 800 पेक्षा जास्त महिला ह्या लाडके बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत। त्या गावामधल्या अनेक शेतकऱ्यांना मोफत लाईट भेटली आहे, अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर दिलेले आहेत। असं सगळं दिलेलं असताना तिथली जनता विकासाच्या सोबत राहिली। उत्तम जानकरचा एकच पॅटर्न होता, मोहिते पाटलांना शिव्या देणं, मतं मिळवणं। परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र या ठिकाणी रचलं ईव्हीएमला बदनाम करायचं, मला वाटते अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे। आणि आज मार्कडवाडी गावातील एकही व्यक्ती मतदानाला गेला नाही। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असणारे जे कुणी आहेत या सगळ्यांना उघडं पाडलं आणि आमच्यामधली ज्यांनी गद्दारी केली त्या रणजितसिंह मोहिते पाटलाला सुद्धा मार्कडवाडीच्या जनतेने उघडं पाडलं। खरं तर तुम्ही असा दावा करताय की मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, मात्र जानकर असं म्हणतायत की असं काही झालेलंच नाही आहे, इथे कुठे रस्ता झालेला नाही, कुठल्याही विकास कामं अस्तित्वात नाही आहेत, असा त्यांनी जो फेर आरोप जो आहे तो तुमच्यावरती केलेला आहे। नाही, उत्तम जानकर हे प्यादं आहे, मी म्हणल्याप्रमाणे याचं मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे उत्तम जानकर काय बोलतायत याला उत्तर आमचे खालचे कार्यकर्ते देतील, आमचे तालुका अध्यक्ष या विषयावर बोलतील। परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र आज रचलं होतं की एक स्टेट लेवलला नरेटिव्ह, नॅशनल लेवलला एक नरेटिव्ह करायचा की ईव्हीएमला बदनाम करायचं, आज मार्कडवाडीतले एकही व्यक्ती तिथं मतदानाला गेलं नाही। कारण लोकांना माहिती आहे की हा एक फेक नरेटिव्ह होता, तो नरेटिव्ह खोडायचं काम केलं। त्या गावामध्ये काय कामं झाले तुम्ही जाऊन बघा। त्या गावामध्ये वशा मारुती आपण 7 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन केंद्र विकसित केलं। ज्या गावाला रस्ते नव्हते त्या गावाला रस्ते दिले, अनेक कामं त्या गावामध्ये केले। उत्तम जानकर ज्या रस्त्याने गेले तो रस्ता मी केला आहे 5 कोटी रुपयाचा मंजूर। त्याच्यामुळे त्यांना जर दिसत नसेल तर त्यांनी त्यांचे डोळे तपासून घ्यावेत। मला वाटतं की रणजितसिंह मोहिते पाटलाचा हा नैतिक पराभव आहे की त्यांनी जो फेक नरेटिव्ह करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलाने ज्या पद्धतीने एक षडयंत्र केलं ते उकरून फेकायचं काम मार्कडवाडीच्या जनतेने केलं। रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलेल्या षडयंत्राची किंमत भविष्यात त्यांना मोजावी लागेल। खरं तर रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या पक्षाचे आमदार आहेत, विधान परिषदेवरून ते आमदार आहेत। मात्र असं असलं तरी विधानसभेच्या प्रचारामध्ये ते कुठे पाहायला मिळाले नाहीत। मात्र आपला असा आरोप आहे की ते आता अशा पद्धतीने षडयंत्र करतायत। काय नक्की पक्षामध्ये चालू आहे? रणजितसिंह मोहिते पाटलांनी कमीत कमी घरामध्ये बसून त्यांचे CDR काढले, त्यांचे PHN त्यांचे, तर हजारो लोकांना फोन केले। रणजितसिंह मोहिते पाटलाचा मुलगा विश्वतेजसिंह मोहिते पाटील अकलूजच्या घराघरामध्ये जाऊन तुतारीचा पंचा गळ्यात टाकून फिरत होते। या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाचं पूर्ण घर या ठिकाणी माझ्या विरोधात प्रचार करत होतं, त्यांचे वडील त्या ठिकाणी प्रचार करत होते। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने त्यांच्या लोकांनी पैसे वाटले, आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं। रणजितसिंह मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातल्या गावागावामध्ये फोन केले, कोट्यवधी रुपये वाटले। या ठिकाणी ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती होती, जनशक्ती आमच्यासोबत होती आणि धनशक्ती त्यांच्यासोबत होती। ज्या भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शंकर कारखान्याला 113 कोटी रुपये दिले त्यातलेच पैसे मला पाडाले यांनी वापरले। त्यामुळे येत्या काळामध्ये याचा हिशोब होईल आणि अभी बात निकली है तो दूर तक जाएगी। तर हे होते माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटलांवरती त्यांनी आता प्रहार केला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।